सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीकडे सैल सोडलेले, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. आपण धारण केलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. ओठांवर एक हलकस स्मितहास्य. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि जोरात श्वास नाकावाटे बाहेर सोडून देऊया. अशा प्रकारे 20 ते 25 आवर्तन जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सावकाश डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार चंद्रबिंदी. हा संपूर्ण तपशील काही सेकंदासाठी आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजेच आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, त्याचं मनन, स्मरण, चिंतन. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत त्रिगुणातीत ओम. ओम, ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. शरीर आणि मन स्थिर होत आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. अगदी सावकाश हळू आवाजामध्ये. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजात हे 3 उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम.
दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित सुरुवात करूया. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे, विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊ. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडवायचे, दोन्ही हात समोर. हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया, जास्तीत जास्त स्ट्रेच. आज आपल्या ब्रेनला ऍक्टिव्हेट करणारी आसनं करणार आहोत. जास्तीत जास्त ताण आणि मग अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट वळून घ्यायचे, पुन्हा ओपन करायचे. जास्तीत जास्त ताण, पाठकाणा सरळ असेल, 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा, पुन्हा ओपन, स्ट्रेच, अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट, पुन्हा ओपन, स्ट्रेच, 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा, पुन्हा ओपन करायचे. हाताचे तळवे समोर असतील, पायाचे तळवे सुद्धा समोर आहेत आणि अँकल जॉईंट मधून पावलं आणि हात स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, वर, खाली. थांबायचे. हाताच्या मुठी वळून घ्यायचे आणि एकत्रित मनगटामधून हाताची मूठ आणि पावलं गोलाकार फिरून घेऊया. सावकाश अगदी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचं, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण जानुशिरासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा, सॉरी डावा पाय फोल्ड करायचा. त्याचा पाऊट उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, पाठकडा सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा, मनगुटी थोडीशी वर उचलायची आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत घेऊन जायचे. दोन्ही हाताने पाऊल, अँकल किंवा पायाचा तळवा, बोट पकडायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याकडे सैल सोडून द्या किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडायची आणि इथे यथाशक्ती थांबायचंय. जेव्हा आपण ब्रेनच्या माध्यमातून आसन करतो किंवा साधना करतो तेव्हा फॉरवर्ड बेंड हा जास्त असतो. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डावा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती, मान मागे सैल सोडून. पुन्हा सरळ व्हायचंय, दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि आता उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर असतील, पाठकणा सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर उचलायची आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत डाव्या पावलापर्यंत नेऊया. टाच, तळपाय किंवा बोट पकडायचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि मग शेवटी आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल
हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडायची आहे आणि पुन्हा एकदा इथे यथाशक्ती थांबायचंय. श्वास आपला चालू असेल, आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. मी काउंटिंग फक्त यासाठी करते की तुम्ही तिथे काही क्षण थांबले पाहिजे. 5, 4, 3, 2, 1. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, उजवा पाय सरळ आणि विश्राम. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स. विधिवत वज्रासन आपण करणार आहोत भूशिरासन आणि त्यासाठी एक नॅपकिन तुम्हाला समोर लागेल भूशिरासनासाठी. बघा आजची साधना जी आहे ही आपल्या ब्रेनशी रिलेटेड आहे. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा वर्टिगो मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी मात्र पुढे झोपताना जास्त वेळ न थांबता माझ्या सूचनेची वाट न बघता उलटचाल करायला हरकत नाही. तर विधिवत वज्रासन त्याच्या आधी एक समोर छोटं नॅपकिन घ्या आणि विधिवत वज्रासन घालूया. एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये स्थिर, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आपल्या गुडघे आणि मांड्या याच्यापासून थोडेसे लांब असतील, गुडघ्यांपासून थोडेसे लांब. हाताची बोटं गुडघ्याला गुडघ्याच्या दिशेने असतील. डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. एकदम रिलॅक्स. चेहऱ्यावरही ताण नसेल, डोळे अलगद मिटलेले. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल. बंद डोळ्यांनी ते तपासून पहा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. आणि आता भूशिरासनासाठी एक समोर नॅपकिनची घडी घ्यायची. ती आपल्या गुडघ्यापासून 2 ते 3 सेंटीमीटर जास्त इंचामध्ये आपल्याला ती लांब नाही ठेवायची. थोडीशी गुडघ्यापासून अगदी थोडीशी लांब असेल. पाठकणा सरळ. आपण याच्या आधी पण हे आसन शिकलेलो आहोत. आणि आता दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती पकड आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवा आणि हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्या. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ. समोर आपल्या नॅपकिनची घडी आहे आणि आता आपल्या टाळूचा भाग जमिनीला टेकवा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा आहे आणि आता गुडघ्यातनं दोन्ही पाय वर उचलायचे. आधी सीटचा भाग वर उचला. पावलं आपली आपण ऍडजस्ट करा. दोन्ही पावलांचं माउंटन करा. पायाची बोटं जमिनीवर असतील आणि टाचा सिलिंग पुढे. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करायचे. संपूर्ण शरीराचा भार जो आहे हा आपल्या आता टाळूच्या ठिकाणी गेलेला आहे आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं थोडीशी आपल्या चेहऱ्याच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. इथे आपल्या संपूर्ण शरीराचा काटकोन तयार होतो. पाय गुडघ्यातनं सरळ असतील आणि इथे पुन्हा एकदा यथाशक्ती थांबायचं आहे. कुठेही ओव्हर ट्राय न करता श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल करताना हळूहळू आपले गुडघे जमिनीवर टेकवा. जिथे टाळूचा भाग होता तिथे आता आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग आपल्या पायावर ठेवा आणि आपलं कपाळ जमिनीवर असेल. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येऊ दे आणि इथे थोडा वेळ थांबा. थोडा वेळ थांबायचंय आणि मग हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. डोळे मिटून घ्यायचे आणि इथे थोडा वेळ स्थिर थांबूया. श्वासाची गती, आपलं रक्ताची म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन हे
चेहऱ्याच्या दिशेने, डोक्याच्या दिशेने होत होतं, तो पुन्हा एकदा पूर्ववत होऊ दे. काही बदल जाणवतोय का हे आपलं आपण तपासूया. बंद डोळ्यांनी याचं निरीक्षण. आणि आता आपण करूया शशकासन, याला कॉम्प्लिमेंट करणारं. नॅपकिनची घडी बाजूला घेत ठेवायची. दोन्हीही पाय, जे गुडघे जे आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे. दोन्ही गुडघे एकमेकांपासून लांब. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि मग श्वास सोडत दोन्ही हात आपले खाली जमिनीवर ठेवायचे आणि ते समोर नेत नेत, ताणत ताणत, स्ट्रेच करत करत आपलं कपाळ जे आहे ते जमिनीला टेकवायचंय. आपली हाताची कोपरं, हाताचे तळवे आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर असेल आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स. पोटाचा भाग, संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. नकळत आपण आपल्या ॲनसच्या भागाचं सुद्धा कॉन्ट्रॅक्शन करतो, तर ते सुद्धा एकदम रिलॅक्स सोडा आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना हळूहळू हाताच्या आधाराने वरती आली. कपाळ वर उचला आणि हळूहळू वरती यायचे. कमरेतनं सरळ व्हायचे. हात कुठेही वर न नेता. दोन्हीही गुडघ्यांमधलं अंतर कमी करा. आधी वज्रासनामध्ये स्थिर व्हा डोळे मिटून आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा आणि रिलॅक्स. मान मागे सैल सोडून विश्राम. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. जेव्हा आपण ब्रेनचा विचार करतो त्यावेळेला आपली 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत ती सुद्धा ऍक्टिव्हेट करणं महत्वाचं आहे. थोडस कमरेतनं सरळ होऊन पुढे पाठकणा सरळ. डोळे मिटून घेऊया आणि या स्थितीमध्ये पुन्हा एकदा स्थिर राहण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. आता आपल्याला आपले डोळे जे आहेत ते आपल्या हाताची मूठ करायची. मूठ नाही, चिमूट करायची आणि डोळे असे मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. हाताच्या 2 बोटांनी डोळे मोठे करायचे, अंगठा आणि पहिलं बोट आणि रिलॅक्स. मोठे, रिलॅक्स, मोठे, रिलॅक्स, मोठे, रिलॅक्स. अजून एकदा मोठे करायचे डोळे आणि रिलॅक्स करायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता फक्त एकदा बुबुळं उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. पुन्हा नजर समोर आणि आता फक्त बुबुळं एकदा डावीकडे, उजवीकडे. तिरप्या नजरेत डावीकडे पाहायचं आणि उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. पुन्हा नजर समोर आणि आता बुबुळं वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा नजर समोर आणि आता उजवीकडे पाहताना वरती पाहायचंय सिलिंगकडे आणि डावीकडे पाहताना जमिनीकडे पाहायचं. उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर. आता डावीकडे पाहताना वरती सिलिंगकडे पाहायचं आणि उजवीकडे पाहताना खाली जमिनीकडे. डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एकदा आपली बुबुळं म्हणजे नजर उजवीकडे जाईल, मग वर, डावीकडे, खाली, उजवीकडे, वर, डावीकडे, खाली, उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. पुन्हा नजर समोर आणि आता डावीकडे, वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. पुन्हा नजर समोर
आणि आता डोळे आपल्याला मोठे करायचे आहेत आणि गच्च मिटून घ्यायचे आहेत. डोळे मोठे करायचे आणि गच्च मिटायचे. मोठे करायचे, गच्च मिटून घ्यायचे. मोठे करायचे, गच्च मिटून घ्यायचे. लास्ट राउंड. डोळे मोठे करायचे आणि गच्च मिटायचे. रिलॅक्स करा डोळ्यांचे स्नायू. एकदम रिलॅक्स करा. भुवयांवर, आयब्रोजवर कुठलाही ताण नसेल. डोळे अलगद मिटलेले असतील. सगळा ताण आपण आता कमी केलाय. करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो, ते हलकंसं आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. आपल्या जो डोळ्यांचा फुगीर भाग आहे तिथे ठेवा आणि डोळे क्लॉकवाईज म्हणजे तो फुगीर भाग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अगदी हलक्या बोटाने फिरवून घ्या. फक्त तो फुगीर भाग आपला फिरतोय. आपल्या कपाळावर कुठलीही आठी नसेल आणि अगदी आपण हलक्या बोटाने तो फुगीर भाग एकदा क्लॉकवाईज आणि विरुद्ध बाजूने अशा प्रकारे अगदी आपण सावकाश फिरवून घेतोय. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचंय आणि निर्माण झालेली हलकी हलकी डोळ्यांच्या स्नायूंना टॅपिंग करायचंय. पुन्हा तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली ऊब टॅपिंग करूया. डोळ्यांच्या आपल्या स्नायूंना देऊया हलक्या हलक्या हाताने आणि अजून एकदा टॅपिंग सॉरी घर्षण आणि टॅपिंग. आपल्या डोळ्यांवरती आपले हात तसेच ठेवायचे आहेत आणि अगदी हलकी हलकी पापड्यांची उघडझाप करून डोळे उघडायचे आहेत. समोर आपल्या डोळ्यांसमोर हातांची ओंजळ असेल आणि तिथेच आपण हलके हलके डोळे पापड्यांची उघडझाप करून बरोबर छान. दोन्ही हात खाली घेऊया. पुन्हा डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण जिभेचे सूक्ष्म व्यायाम. आता इथे तोंडातल्या तोंडात जीभ आपल्याला गोलाकार फिरवायची आहे. म्हणजे एखादी गोळी कशी आपण चघळतो त्याप्रमाणे तोंडातल्या तोंडात क्लॉकवाईज 5 वेळेला आणि विरुद्ध बाजूने 5 वेळेला. थांबायचंय. बघा थोडंसं आपल्याला आपल्या लाळीचं म्हणजे आपल्या सलायवरीचं थोडंसं सिक्रेशन होतं, लाळ येते. तर ती गिळून घ्यायची आहे. आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि आतमध्ये. बाहेर, आत. बाहेर, आत. बाहेर, आत. आणि पुन्हा जीभ जास्तीत जास्त बाहेर आपल्या जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीकडे येईल आणि मग ती गोलाकार फिरवायची. विरुद्ध बाजूने. थांबायचंय. करूया आपण सिंह मुद्रा. आपली हाताची कोपरं जी आहेत ती थोडीशी बाहेर घ्यायची आहेत. पाठकणा सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ बाहेर आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे. जास्तीत जास्त जबडा रुंद करा. जिभेचे स्नायू ताणून घ्या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं रिलॅक्स. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती आपण करणार आहोत आणि आता नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल. पुन्हा हाताची कोपरं थोडीशी बाहेर घेऊन यायची आहे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ बाहेर आणि नजर आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू.
हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं रिलॅक्स. बघा, संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या चेहऱ्याचे स्नायू, जिभेचे स्नायू, तिथे जो काही बदल झालेला आहे त्याकडे लक्ष. हे सगळ्या कृती आपल्या ब्रेन ऍक्टिव्हेट करण्याला मदत करतात. करणार आहोत आपण आता पद्मासनस्थ योग मुद्रा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपला जिथे पाठीचा शेवटचा माकड हाड आहे तिथे ठेवायचा आहे. नजर समोर, खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ, समोरून आपल्या संपूर्ण छातीच्या भागाचं प्रसरण होत आहे, तिथली फुफ्फुसं ताणली जात आहेत. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये हाताची पकड ढिली करा. आपले खांदे जमिनीकडे सैल सोडा, खांदे आणि कोपरं. आणि इथे पुन्हा एकदा यथाशक्ती थांबा. कुठेही ओव्हरड्राय न करता थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास घेतोय, सोडतोय. संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव, समर्पणाची आपल्यामध्ये भाव असेल. आणि उलट चाल करताना आपण जे खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडले होते, हाताची पकड सैल होती, ती पुन्हा एकदा घट्ट करायची आहेत. खांदे आणि कोपरं थोडेसे वरच्या बाजूने ताणायचे आहेत. आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि तिथल्या तिथे थोडा वेळ थांबा. डोळे मिटून बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, तिथे काही बदल जाणवतोय का, हे आपलं आपण तपासा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, एकदम रिलॅक्स. एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती. पाठकाणा जमिनीकडे सैल सोडून द्यायचंय. करणार आहोत आपण आता सायकलिंग. दोन्ही पायांनी एकत्रित, दोन्ही हात आणि पाय आपण एकत्रित सायकलिंग करणार आहोत. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन याला म्हणतात. दोन्ही पाय जोडलेले म्हणजे आपलं ब्रेन आणि आपली हाडं जी आहेत, म्हणजे आपल्या ज्या मांसपेशी आहेत, अस्थिसंस्था आहे, त्यांचं एकत्रित कोऑर्डिनेशन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्या. दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 डिग्री वर. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत आणि आता सुरुवात करा. एक पाय सरळ, एक हात सरळ, अशा प्रकारे सायकलिंग करायला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिवर्स सायकलिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. थांबा. पुन्हा दोन्ही हात आणि पाय 90 डिग्री वर आहेत. हाताची मूठ सोडून द्या आणि सावकाश दोन्ही हात, पाय नियंत्रित जमिनीवर. कुठेही धडकन न आपटता सावकाश जमिनीवर. जेवढी कंट्रोल मुवमेंट करा तेवढे चांगले फायदे मिळतील. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. श्वासाची गती थोडीशी वाढली असेल, नाकाने श्वास घ्या. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा.
पूर्णपणे श्वासाची गती नॉर्मलला येऊ देत. आणि करूया आपण मत्स्यासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आणि आता शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. गुडघे आणि मांड्या वर उचलल्या जात असतील तर मात्र दोन्ही पाय सरळ ठेवा. सुरुवात करूया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी किंवा दोन्ही पाय सरळ. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हाताची बोट आपल्या कानाजवळ घ्यायची आहेत. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला असतील आणि आता सावकाश आधी आपला पाठकणा वर उचला आणि त्यानंतर आपलं डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. दोन्हीही हातांची बोट आपल्या मांडीवर असतील, हाताची कोपरं जमिनीवर, खांदे थोडेसे मागे एकमेकांच्या जवळ येतील आणि तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पुन्हा एकदा ध्येय आपलं लक्ष आपल्या ब्रेनच्या ठिकाणी, आपल्या मेंदूच्या ठिकाणी असेल. रक्ताचा प्रवाह उलट दिशेने आपल्या मेंदूला होतोय, आपल्या ब्रेनला होतोय. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना पुन्हा एकदा डोळे उघडायचे. हाताचा आधार आपल्या कानाच्या जवळ, हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचला आणि मग पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलं ते सोडून द्यायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. पुन्हा एकदा इथे रिलॅक्स व्हा, डोळे मिटून संपूर्ण स्थितीचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाकडे लक्ष. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ आणि आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि संपूर्ण शरीराला एक खेच द्या. पावलं जमिनीकडे ताणा आणि रिलॅक्स व्हा. बघा आपण मत्स्यासन केलं होतं त्यामुळे तो जो आलेला ताण होता किंवा प्रेशर होतं ज्या ठिकाणी, तो रिलीज करण्यासाठी आपण हे थोडंसं स्ट्रेचिंग करतोय, रिलॅक्स होते. सावकाश हात पाय खाली, पाय रिलॅक्स करा, हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. डोळे मिटून सावकाश एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. करणार आहोत आपण आता दंडासन. डोळे मिटून घ्यायचे. दंडासनासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता दोन्हीही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. दोन्हीही पाय जोडलेले आहेत मागणं, ते आता थोडेसे एकमेकांपासून लांब करायचे. आपले गुडघे, मांड्या, पावलं थोडीशी लांब असतील. पावलांचं माउंटन करा, टाचा सिलिंगकडे आणि पायाची बोटं जमिनीवर. दोन्हीही हातांच्या मुठी ओढून घ्या, अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट, मांड्या, गुडघे जमिनीपासून वर उचला. नजर समोर. सीटचा भाग खाली थोडासा अजून. स्लॅन्टिंग पोझिशन. ओके. नजर समोर. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा एकदा संपूर्ण शरीर जमिनीवर, कपाळ जमिनीवर. आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक स्थिती म्हणजे ही कृती करायची आहे. श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत खाली, अगदी सावकाश. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
रिलॅक्स. पावलांचं माउंटन तसंच ठेवायचं आहे. हाताच्या मुठी सोडून द्यायच्या आहेत, कपाळ जमिनीवर आहे आणि दोन्हीही हातांचे तळवे आता आपल्या छातीच्या रेषेमध्ये येतील. हाताची कोपरं आपोआप सिलिंगच्या दिशेला जातात जेव्हा आपण तळवे खाली जमिनीवर टेकवतो आपल्या चेस्टच्या एका रेषेमध्ये तेव्हा. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. सरळ हस्त भुजंगासन. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत शशकासन करा. श्वास घे भुजंगासन. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत शशकासन, कपाळ जमिनीवर. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत शशकासन. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत शशकासन. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत शशकासन. लास्ट राउंड. श्वास घेत भुजंगासन आणि श्वास सोडत शशकासन. सावकाश श्वास घेत घेत सरळ हस्त भुजंगासनच्या स्थितीमध्ये येऊया. बरोबर. नजर सिलिंगकडे. आणि आता हळूहळू आपले मांडी, गुडघे जमिनीपासून वर उचला. दोन्हीही पावलं जी मागे लांब आहेत एकमेकांपासून ती दोन्हीही पावलं एकमेकांच्या जवळ घ्या. नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे असेल. आपण गेले पर्वतासन. नजर आपली नेवल रिजनकडे. ओके, परफेक्ट. आणि हळूहळू आपलं उजवं पाऊल पुढे घ्या आणि उजवा हात मागे, मग डावं पाऊल पुढे, डावा हात मागे, असं करत करत हळूहळू दंड स्थितीमध्ये या. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्राम. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करणार आहोत आपण. दोन्ही पाय जोडून घ्यायचे हात शरीराच्या जवळ. आता काही जे सूक्ष्म व्यायाम आहेत त्याला नाव आहे जसं उच्चारण स्थल शक्ती विकासक. तर हे जे नाव असं फार मोठं वाटतं, फार काहीतरी भयानक किंवा असं काहीतरी वाटतं, तर अगदी सोपी कृती आहे. तर इथे काय करायचंय, फक्त उच्चारण म्हणजे काय, तर आपल्या गळ्यात म्हणजे आपल्या कंठातून जो आवाज येतो तर तिथे आपल्याला थोडासा दाब आणायचा आहे. तर ही सोपी कृती आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. आपण नेहमी सुद्धा करतो, फक्त आज आपण त्याला एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे. तर दोन्ही पाय आपण म्हणजे स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी हे जे स्वामी आहेत त्यांनी हे सूक्ष्म व्यायाम जे आता आपण बऱ्याचदा घेतो ते त्यांनी प्रचलित केले. तर त्याच्यापैकी हा एक प्रकार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर ठेवा. हनुवटी जमिनीला समांतर. जेव्हा आपण ही स्थिती धारण करतो तर त्याला दृष्टी शक्ती विकासक म्हणजे आपण जेव्हा नजर समोर ठेवतो कुठेही ती पापण्यांची उघडझाप न करता एका स्थितीमध्ये सरळ उभे राहतो, तर त्याला त्यांनी हे नाव दिलेलं आहे. आणि आता आपल्याला हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. हनुवटी गळ्याकडे. तोंड बंद, डोळे उघडेच ठेवायचे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. उच्चारण स्थल म्हणजेच आपल्या गळ्याच्या इथे आपल्याला दाब आलेला आहे. जर तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. ठीक आहे. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे आणि मग हळूहळू श्वास घेत घेत मान सरळ. पुढचं आहे मेधा शक्ती विकासक. मेधा म्हणजे काय, तर बुद्धी, आपला ब्रेन. तर त्याची शक्ती म्हणजे त्याच्यामध्ये कसं आपल्याला अजून त्याचा विकास करता येईल या दृष्टीने साधना. हे पण आपण रोज करतो, पण आज पुन्हा आपण त्या एका स्पेसिफिक नावाने साधना करतो. तर इथे
आपली आहे ती स्थितीच ठेवायची, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे अगदी सैल सोडायचे जमिनीकडे. आता इथे आपला चेहरा पूर्णपणे सिलिंगच्या दिशेला जाईल, म्हणजे आपला चेहरा सिलिंगला समांतर. सुरुवात करा. श्वास घेत घेत चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये फक्त तोंड बंद ठेवायचं, डोळे उघडे असतील. दातावर दात लावा आणि पुन्हा इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश हळूहळू आपली मान सरळ होईल आणि रिलॅक्स. डोळे एकदा मिटून घ्या आणि विश्रांती. आणि आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे आणि आता हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आपले दोन्ही हात आणि खांदे जमिनीकडे सैल सोडा. एकदम रिलॅक्स. आणि फक्त हाताची मुवमेंट पुढे मागे करा. फक्त हाताची मुवमेंट पुढे मागे. पुन्हा इथे आपण पुढे झुकल्यामुळे आपला ब्लड सर्क्युलेशनचं जो स्थिती आहे ती डोक्याच्या दिशेने व्हायला, म्हणजे आपल्या ब्रेनच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. खांद्यातून हात एकदम लूज सोडायचे आणि ते पुढे मागे करायचे. जास्तीत जास्त हाताची पकड पुढे आणि आपल्या पावलांच्या म्हणजे पायाच्या मधून मागे जाईल. घड्याळाचं लंबक जसं फिरतं त्याप्रमाणे. आणि आता थांबायचंय आणि आता एकदा उजवीकडे डावीकडे असं फिरून घ्यायचं. खांदे एकदम रिलॅक्स सोडायचे आहेत आणि उजवीकडे डावीकडे. पुन्हा एकदा इथे घड्याळाचा जो पेंडुलम असतो तो फिरतो त्याप्रमाणे. सावकाश थांबायचंय आणि श्वास घेत घेत वर यायचंय. श्वास घेत घेत वर. पायामधलं अंतर आहे तसंच ठेवायचंय. दोन्ही हातांची बोटं तशीच गुंफवलेली असतील आणि त्यानंतर दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपले तळवे सिलिंगकडे आणि उजव्या बाजूला टर्न व्हायचं. एक श्वास वरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडून खाली झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत मग डावीकडून खाली झुकायचं. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर. लास्ट राऊंड. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे आणि श्वास घेत वर. सावकाश थांबायचे. हात खाली घ्यायचे. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण बॅलन्सिंग वालं एक पाद योगासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा जो पाय आहे तो वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय किंवा पायाची बोट जमिनीला पॉइंटेड, नजर समोर. एका बिंदूकडे स्थिर. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा इथे. बरोबर. 5 4 3 2 1. पाय खाली, हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय वर उचलूया. पावली जमिनीकडे पॉइंटेड करूया आणि इथे पुन्हा थांबा. 5 4 3 2 1. पाय खाली, हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. थोड्या वेळ विश्रांती घ्या आणि त्यानंतर करणार आहोत आपण वृक्षासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. एका बिंदूकडे स्थिर करा. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. आणि आता उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. पाऊल. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. ठीक आहे. त्यानंतर तोल जात असेल तर भिंतीचा आधार आणि मग दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि डोक्याच्या दिशेने वर. दंडांचा स्पर्श कानाला होऊ देत, नजर समोर. आणि पुन्हा इथे आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय. आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. परफेक्ट.
दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करून घ्या. उलट चाल करताना पुन्हा हात खांद्यातून सरळ खाली येतील आणि उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मागे फिक्स करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. पापड्यांची कमीत कमी उघडझाप बसली की बॅलन्स सांभाळता येतो. परफेक्ट. पुन्हा दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आपलं आपण करून घ्यायचंय. उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून सरळ खाली येतील. डावा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. सूर्यनमस्कार हे प्रत्येक सिस्टीम वरती आपल्याला उपयोगी पडतात किंवा प्रत्येक सिस्टीमचा तो एक भागच आहे सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नंतर समोर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. आपला पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्ही म्हणजे आपला पाय दोन्ही हातांच्या मध्ये असेल अशी थोडीशी प्रॅक्टिस करायची आणण्याचा. 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. ओम रवये नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 आणि 12. श्वासाची गती वाढली असेल मुख झुलकी. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये येते. पद्मासन, अर्ध पद्मासन. आधी दोन्ही पाय सरळ करून थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. श्वासाच्या गतीकडे लक्ष. वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मुंगी. दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा डोळ्यालगत मिटून घेऊया. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल.
दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. करूया आपण सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण करूया सूर्याभ्यास. डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. उजवीच ओपन करायची आहे आणि उजवीनेच रेचल. श्वास घेतल्यानंतर उजवी नाकपुडी काही सेकंद बंद करायची आणि पुन्हा ओपन करून तिथून सगळा श्वास सोडून द्यायचा. दुसरा वर्तन. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. उजवीने सावकाश रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. उजवी नाकपुडी ओपन करून पुन्हा सावकाश रेचक उजवीनेच. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. डावीनेच रेचक. डावी नाकपुडी ओपन करून तिच्याने संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा एकदा. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. डावीनेच रेचक. अजून एक राऊंड करूया. डावीने पूर. डावी बंद. डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे ज्ञानमुद्रेत. जाणे दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जा. बघा जेव्हा आपण बरीचशी साधना करतो, आसनं करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी येते, ऊर्जा येते. त्यामुळे आपली उजवी नाकपुडी ही बऱ्याचदा ऍक्टिव्हेट असते. तोच आपण आता शोधण्याचा प्रयत्न केला. आणि आता करूया बॅलन्सिंग अनुलोम विलोम प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि अनुलोम विलोमसाठी पुन्हा एकदा उजव्या हाताची अंगुली किंवा प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. अजून एक आवडतं. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथे श्वसन मार्गातला किंचितसा बदल. त्याची जाणीव, त्याची अनुभूती.
ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्धपद्मासनामध्ये बसा. ज्यांना जास्त वेळ या स्थितीमध्ये बसणं शक्य नाहीये, त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्येच असतील. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तनं. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जुळलेली आहेत. तिथे किंचितसा दाब आणायचा आहे. पुन्हा एकदा आपण प्राणस्पंदनाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. दोन्हीही हातांची उरलेली तीनही बोटं अर्धवट मिटलेली असतील. किंचितसा दाब अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये आपण आणलेला आहे. तिथे जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे, त्या रक्ताच्या प्रवाहाची स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करूया. मन शांत होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी, प्राणस्पंदनांची अनुभूती, एकरूप होण्यासाठी त्या प्राणस्पंदनांची अनुभूती. करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायामाची 5 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावरती. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपलं जे कुठलं आवडतं फूल आहे, गुलाब असेल, मोगरा असेल, जाई-जुई तुम्हाला जे कुठलं फूल आवडतं, त्या फुलाचं स्मरण करा. त्या फुलाचा ताटवा किंवा वेल आपल्या बंद डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या आवडत्या फुलाचा आपल्या बंद डोळ्यांसमोर ते आपण आणलेलं आहे. आपण अशी कल्पना करूया, की आपण एक भुंगा आहोत आणि त्या फुलावर आपण अलगदपणे आता बसत आहोत. त्याच्यामधलं जे परागकण आहे किंवा त्यातलं जे मध आहे, ते आपण घेत आहोत, धारण करत आहोत. करूया भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घपूरक आणि भुंग्याप्रमाणे भ्रमरगुंजन रेचक करताना खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. 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 काही क्षण शांत. आपण ज्याची कल्पना केली, व्हिज्युअलायझेशन केलं, तेच फूल आपल्या नजरेसमोर आहे का? हे आपलं आपण तपासूया. श्वासाची गती संथ, लयबद्ध झालेली आहे.
प्रचंड शांतता, सुख समाधान याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण 3 वेळा करणार आहोत. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील आणि सुरुवात करूया. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. तिसरं आवर्तन अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये आपण बोलणार आहोत. सुरुवात करू. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनोमन आपले आई वडील, आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. आपली साधना त्यांना समर्पित करूया. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देऊया. प्रचंड आत्मविश्वासाने आणि सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओम कडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. सगळ्यांना मनापासून आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मीटिंग एंड करत आहे सगळ्यांसाठी. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.